लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्री शिवारात आढळली दुर्मिळ घुबड, जखमी अवस्थेतील घुबड केली वन अधिकारी यांच्या हवाली। फुलंब्री शिवारात अतिशय दुर्मिळ पक्षात गणल्या जाणाऱ्या पक्षी म्हणून असलेल्या गव्हाणी नावाचे घुबड जखमी अवस्थेत आढळून आले। याबाबत सविस्तर वृत्त असे की अत्यंत दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या गव्हाणी नाव असलेली घुबड 5 ते 6 दिवसापासून फुलंब्री येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाजवळ असलेल्या यशोदाबाई शेरकर यांच्या शेतात रामफळाच्या झाडावर बसलेली होती। कधीच पाहिलेले नाही असे नवीन पक्षी असल्याने त्यांना कुतूहल वाटले, परंतु गेल्या 5 ते 6 दिवसापासून हा पक्षी एकाच ठिकाणी असल्याने त्यांना आश्चर्य वाटले। नंतर हा पक्षी त्यांचे नवीन बांधकाम होत असलेल्या ठिकाणी म्हणजे झाडावरून खाली उतरलेला दिसला। त्याला निरखून पाहिला असता तो जखमी असल्याने व त्या पक्षाच्या एका पंखांना दुखापत झाल्याचं दिसून आलं, त्यामुळे सदरील पक्षास उडता येत नव्हते असे दिसले। तेव्हा यशोदाबाई शेरकर यांनी फुलंब्रीचे पत्रकार यांच्याशी संपर्क साधून सदरील पक्षाची माहिती दिली। पत्रकार यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सदरची माहिती दिली। जखमी अवस्थेतील गव्हाणी घुबड या पक्षाला वन विभागाचे वनसेवक कर्मचारी यांच्या स्वाधीन केले। वनसेवक यांनी सांगितले की सदरील घुबड प्रजातीचे प्राणी हे मांसाहारी असून ही प्रजाती रात्रीच्या संचार करत असते व वयानुसार हा पक्षी वयस्कर झाला असून वयामुळे त्याचे पर गळतात व हा पक्षी डोंगराच्या उंच कपारीत वास्तव्य करतो। सदरील पक्षाला चिंचोली येथील रोप वाटिकेत नेऊन त्याच्यावर उपचार करण्यात येईल असं सांगण्यात आलं। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा।